राजकारणात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आरोप प्रत्यारोप हे होतच असतात। त्यामुळे दादांना अनेकदा त्या आरोप प्रत्यारोपाचा सामना करावा लागला। पण अतिशय मोकळ्या ढाकळ्या स्वभावामुळे दादांचे फॅन दुसऱ्या बाजूला हे कैक पटीनं वाढत होते। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अजितदादा म्हणजे जीव की प्राण होते। जाहीर सभेत आपल्या कार्यकर्त्यांना थेट दरडावणारे अजितदादा आपल्याला नेहमी पाहायला मिळाले। एक पाऊल मागे सरका सगळ्यांनी कृपया। एबीपी माझाच्या स्क्रीनवर आपण पाहतोय ती दृश्य मनाला हेलावून सोडणारी आहेत। स्क्रीनच्या डाव्या बाजूला आपण पाहतोय पवार कुटुंबीय अतिशय शोकाकुल अवस्थेत या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात दाखल झालेत आणि दुसरीकडे आपण पाहतोय ती म्हणजे अजितदादांचं पार्थिव घेऊन येणारी शववाहिनी जेव्हा या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात दाखल झाली तेव्हा तिथं उपस्थित जनसमुदायानं अजितदादा अमर रहेच्या घोषणा दिल्या। ती दृश्य आपण स्क्रीनच्या उजव्या हाताला पाहतोय। त्या दृश्यात आपल्याला जय पवारही दिसतायत। दादा कार्यकर्त्यांना समोरच्या अगदी पत्रकारालाही अगदी हक्कानं ओरडायचे आणि दादांचा त्यांच्यावर जीवही होता। अर्थात ते काही फक्त कार्यकर्त्यांचे दादा नव्हते, त्याआधी ते सुप्रिया सुळेंचे दादा होते। अजितदादांच्या या कुटुंबवत्सल स्वभावाचा प्रत्यय त्यांच्या अनेक मुलाखतींमध्येही आला।